श्री स्वामी समर्थ. आज आपण ऐकणार आहोत श्री स्वामीचरित्र सारामृतातील अध्याय 5. हा अध्याय स्वामीच्या समर्थांच्या चरणी अर्पण करूया आणि अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. भव कानन वैशानरा अज्ञानमच्छेदका भास्करा पूर्ण साक्षी परमात्परा भक्ता खरा सद्य तू अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामीराज वास करीत. भक्त बहुत झाले वार्ता पसरली चहूकडे, कोणासी पडता साकडे धावगीती स्वामीकडे. राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नृपती. स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती. आणू म्हणती तयासी बडोद्या माझी त्या अवसरी. मल्हारराव राज्याधिकारी एकदा त्याच्या अंतरी विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नृपवर. तयाप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियेसी. आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयासी. निश्चय मानसी असो द्या ऐसी ऐकुनी उत्तर. संतोषला तो नृपवर. तैसी सभाही समग्र आनंदित झाली. नृपतीसह सकळ जने त्यापरी तात्यांसी सन्माने. गौरवोनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुनी स्वामींचे दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जणांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीची नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुनी तात्यासी विचार पडला मानसी. या नगरातूनी स्वामीसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांनी परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढवूनी युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने. दिधली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले. स्वामीची पूजेप्रती नाना द्रव्य समर्पित जेणे सेवेकरी संतुष्ट होती. ऐसे करीती सर्वदा ऐशियानी काही न झाले. केले तितुके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले. विचार पडला तयासी मग लढविली एक युक्ती. एकांती गाठुनी सोळप्पाप्रती त्याज लागी विनंती करीती. बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येण सर्ववशा चोळप्पासी लागली आशा. त्याच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. चोळप्पाने कर जोडूनी विनंती केली मधुर वचने. कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्याप्रती चालावे. तेणे माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकुनी वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृतकथा संमत सदा ऐकुनी भाविक भक्त पंचमोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. आजचा अध्याय 5 येथे पूर्ण झाला. उद्या अध्याय 6 ऐकूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.